कढी केली ताकाची, वडी झाली लाखाची. गीताज व्हेज किचनमध्ये बनली आहे आज चटणी रताळ्याची. आज आपण मस्त अशी उपवासाची झणझणीत रताळ्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे पावशेर रताळे साळून स्वच्छ धुवून किसून घेतलेत आणि आता हे किसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि घट्ट पिळून घ्यायचे. आता इथे कढईत 2 मोठे चमचे तूप गरम करून घेतले. तूप गरम झालं की त्यात मिरचीचा ठेचा घालायचा. तरी त्यांनी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि अर्धा इंच आलं ठेचून घातलेलं आहे. आता हे मध्यम आचेवर छान असं परतून घ्यायची मिरची. तरी ती मिरची छान परतून झालेली आहे. आता यामध्ये आपण हे खिसलेले रताळे घालून घेऊ आणि आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिरची ह्याच्यात मिक्स करून झाले की यात चवीनुसार मीठ घालायचंय. इथे मी सेंदो मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मीठ पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही, वाफेवरच छान अशी शिजतं. आता यात मीठ व्यवस्थित सर्व मिक्स करून झालं, 1 ते 2 मिनिटं परतून झालंय. यामध्ये शेंगांचा कूट घालायचा आहे. तर इथे मी जाडसर शेंगांचा कूट घालते. 3 मोठे चमचे शेंगांचा कूट घालायचा आणि आता हा कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. व्यवस्थित असा मिक्स करून झाला की हे सर्व एकसारखं करून घ्यायचं. आणि आता यावर झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं. तरी ते 5 मिनिटं झालेले आहेत. आता ही चटणी व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता छान अशी ती चटणी तयार झाली आहे. ही चटणी खायलाही खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही रेसिपी आणि या रेसिपीचा उखाणा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.